चला, आज आपण एका अशा सफरीवर निघूया जिथे इतिहास अक्षरशः जिवंत होतो, जिथे अध्यात्म हवेत दरवळतं आणि जिथे निसर्ग आपल्याला भरभरून भेटतो. हो, आपण शोध घेणार आहोत पवनीच्या अद्भुत खजिन्याचा. जरा विचार करा, एक असं ठिकाण जिथे प्राचीन किल्ले जुन्या काळातल्या गोष्टी सांगतात, 100-150 मंदिरं श्रद्धेची साक्ष देतात आणि एक शांत नदीचा प्रवाह मनाला एकदम शांत करून जातो. हाच अनुभव घेण्यासाठी आपण निघालो आहोत महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातल्या एका खास ठिकाणी. अगदी बरोबर, हे ठिकाण आहे पवनी. वैनगंगा नदीच्या काठावर वसलेलं हे एक छोटंसं शहर. पण या शहराने स्वतःमध्ये कितीतरी रहस्य आणि कथा दडवून ठेवल्यात. चला तर मग या शहराचा एक एक पदर उलगडून पाहूया. पवनीला अनेकदा छुपे रत्न असं का म्हटलं जातं? याचं कारण सोपं आहे. इथे प्रत्येकासाठी काहीतरी अनपेक्षित आहे, काहीतरी खास आहे, जे अजूनही पर्यटकांच्या गर्दीपासून दूर आहे. पवनीचं जे खरं आकर्षण आहे ना, ते या एका वाक्यात अगदी अचूक मांडलंय. म्हणजे एखाद्याला इतिहासाच्या पाऊलखुणा शोधायला आवडत असेल, किंवा मंदिरांमधल्या शांततेत रमायला आवडत असेल, किंवा मग हिरव्यागार निसर्गात स्वतःला हरवून जायचं असेल, पवनी या तिन्ही गोष्टींचा एक जबरदस्त संगम आहे. चला, आता जरा खोलात जाऊया. पवनीचा जो सर्वात आकर्षक भाग आहे ना, तो म्हणजे त्याचा समृद्ध प्राचीन इतिहास. असं म्हणतात की इथली मातीसुद्धा हजारो वर्षांच्या कथा सांगते. फक्त हा आकडा बघा, 2300. तब्बल 2300 वर्षांपूर्वी पवनी हे एक मजबूत तटबंदी असलेलं शहर होतं. विचार करा, त्या काळात इथे केवढी प्रगत संस्कृती नांदत असेल. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की पवनीने अनेक युग पाहिले आहेत. बौद्ध काळापासून ते सातवाहनांच्या साम्राज्यापर्यंत आणि नंतर मध्ययुगापर्यंत प्रत्येक काळात या शहराने आपलं महत्त्व टिकवून ठेवलं आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हा इतिहास फक्त पुस्तकांमध्ये नाहीये, तर तो प्रत्यक्ष जमिनीखाली सापडला आहे. उत्खननात सापडलेले बौद्ध अवशेष, सातवाहनांची नाणी आणि किल्ल्यांचे अवशेष या सगळ्या गोष्टी पवनीच्या ऐतिहासिक श्रीमंतीची साक्ष देतात. बरं, इतिहासाच्या या पाऊलखुणा तर आहेतच, पण पवनीची ओळख फक्त एवढीच नाहीये. आता आपण वळूया पवनीच्या आध्यात्मिक बाजूकडे. पवनीला एका खास नावाने ओळखलं जातं, ते म्हणजे विदर्भाची काशी. आता विदर्भाची काशी ही काही साधीसुधी पदवी नाहीये. जसं काशीचं महत्त्व संपूर्ण भारतात आहे, तसंच पवनीचं महत्त्व विदर्भामध्ये मानलं जातं. आणि यामागे खूप मोठं कारण आहे, ते म्हणजे इथली मंदिरं. हा आकडा बघा, खरंच थक्क करणारा आहे. 150हून अधिक मंदिरं. एका लहानशा शहरात इतकी मंदिरं असणं हेच दाखवून देतं की हे शहर शतकानुशतके एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र राहिलं आहे. आणि या 150 मंदिरांपैकी प्रत्येकाचं स्वतःचं असं एक वेगळं महत्त्व आहे. उदाहरणार्थ 500 वर्ष जुनं श्रीराम मंदिर, जे आपल्या काळ्या पाषाणातील मूर्तीसाठी ओळखलं जातं. किंवा मग गणपतीची दुर्मिळ पंचमुखी मूर्ती असलेलं मंदिर. खरं तर यादी खूप मोठी आहे, पण एक गोष्ट नक्की, इथल्या प्रत्येक मंदिरामागे एक वेगळी श्रद्धा आणि एक वेगळी कथा आहे. पवनीचा वारसा फक्त दगडी वास्तूंमध्ये आणि मंदिरांपुरता मर्यादित नाही, तो इथल्या नैसर्गातही तितकाच खोलवर रुजलेला आहे. चला, आता पवनीच्या नैसर्गिक सौंदर्याकडे एक नजर टाकूया. हेच तर पवनीचं खरं वैशिष्ट्य आहे. इथे ना 2 जगं अगदी एकत्र येतात. एका बाजूला मानवाने घडवलेला इतिहास आणि दुसऱ्या बाजूला निसर्गाची मुक्त उधळण. असा संगम फार दुर्मिळ असतो, नाही का? इथे आहे शांतपणे वाहणारी वैनगंगा नदी आणि तिचे सुंदर घाट. पण निसर्गाचा खराखुरा अनुभव घ्यायचा असेल तर जवळचं नागझिरा वन्यजीव अभयारण्य आहे. हे अभयारण्य म्हणजे वाघ, बिबट्या आणि तब्बल 200हून अधिक पक्ष्यांच्या प्रजातींचा हक्काचं घर आहे. निसर्गप्रेमींसाठी तर ही एक पर्वणीच आहे. इतकं सगळं ऐकल्यावर आता तिथे जाण्याची इच्छा तर नक्कीच झाली असेल. मग चला, बघूया या ऐतिहासिक आणि नैसर्गिक खजिन्यापर्यंत पोचायचं कसं. पवनीला पोचणं तसं अगदी सोपं आहे. विमानाने यायचं झाल्यास नागपूर विमानतळ सर्वात जवळचं आहे, साधारण 82 किलोमीटरवर. रेल्वेने येणार असाल तर तुमसर रोड स्टेशन फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. आणि हो, राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे रस्त्याने प्रवास करणंही खूप सोयीचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जायचं कधी? तर बघा, सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च, जेव्हा हवामान एकदम सुखद असतं. पावसाळ्यात निसर्ग पूर्ण बहरलेला असतो, तोही अनुभव छान असतो. पण हो, उन्हाळ्यात मात्र इथलं तापमान खूप जास्त असू शकतं, त्यामुळे तो काळ टाळलेलाच बरा. थोडक्यात सांगायचं झालं
तर पवनी हे फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तर तो एक अनुभव आहे. इथला प्रत्येक किल्ला, प्रत्येक मंदिर आणि नदीचा प्रत्येक घाट आपल्याला काळाच्या पडद्याआड दडलेल्या अनेक कथा सांगून जातो. पवनीचा आपल्याला माहिती असलेला इतिहास आणि निसर्ग खूप काही सांगून जातो. पण मनात एक प्रश्न येतोच की ह्या शहराच्या मातीत अजून कितीतरी न उलगडलेली रहस्य दडली असतील. आणि हाच प्रश्न आपल्याला अधिक शोध घेण्यासाठी प्रेरित करतो, नाही का?